तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आता निघालोय चिरवाडीला जायला. तर नेमका विषय असा झाला, तर मला आहे ना लग्नाला जायचा प्लॅन नव्हता काहीच. पण मला असं मन झालं की लग्नाला जावं. त्याच्यामुळे आता आपण इकडून निघालोय. आता हळद आपल्याला कमसे कम 2-2.5 3 तास धरून झाला. 30 तास आपल्याला पोचायला लागत. 1 तास तरी लागतच. तर तिला जाऊन हळदी बिळदी शूट करू. ठीक आहे. आपल्या ब्लॉगचा व्हिडिओ काढायचा. आणखी ते काय कॅमेरामॅन आता निघालोय आपण करून तसं तर आमचं येईल नाही. तर तुम्हाला अजून कुठं लोकेशन दाखवा चला. तर मित्रांनो आपण आहे ना वासळी फाटा आता सोडलाय. भरपूर टाइम झालाय जरा की आपल्या गाडीला ब्रेक नव्हते लागत. तर आपण ब्रेक फिटिंग करायला थांबलो होतो. त्याच्यामध्ये आपला भरपूर टाइम गेला कारण की ते जेवण करत होते. जेवण करताना सप्लाय करायचं. तर त्याच्यामुळे आपल्याला तिथं बनायचं झाला. तर निघालो. मग आपण 28 किलोमीटर अजून जायचंय. तुम्हाला आहे ना आता मी पुढे गेलो ना पुढे आला मुलं काय लागत थोडं होतं. तो पुढे गेलो व्ह्यू दाखवतो रे. हेच जर पावसाळ्यात आलो असतो ना तर आता हे डोंगर पडत असतो ना देवा पुढं पुढं सिग्नल पुढं असं थांबून एक जागेवर थांबतो आणि तुम्हाला चांगला व्ह्यू दाखव. तर मित्रांनो हे पहा हे ते डोंगर आहे कळसुबाईचं. हे डोंगर पुरं चढायचं राहतंय. मग याच्यानंतर याच्या मागं अजून एक डोंगर आहे. ते चढून आपल्याला कळसुबाईचं दर्शन होतंय. ते लय मोठं डोंगर आहे बघायला गेलं तर. आपण करू पुढच्या वर्षी ना एक ट्रिप तरी करू कळसुबाईला परत. मग तुम्हाला पूर्ण रूट दाखवू त्याचा कसा आहे काय आहे किती लांब आहे. ठीक आहे. चला आता आपण आहे ना आपल्या रूटला जाऊ एकदम हळूहळू. आणि ते आपल्याला 5 वाजेच्या आत ठिकाणावर पोचायचं आहे. तर मित्रांनो आपण आहे ना आलोय आता पारंगुशीच्या पुढे एक गाव होतं तिथं आलोय. आणि वेळेला थोडं थांबलो होतो. तर आपल्याला आहे ना इथं जांभूळचं झाड दिसलं. एव्हा दिसतंय का जांभळं? एव्हा जांभळं बा. आता मी थोडे तोडतो. आपल्याकडं पाणी आहे दिवाळीला. आणि मस्त खाऊ देऊ नाही का 2-4च खाऊ जास्त नाही. कारण की आपल्याला अजून लय लांब जायचं आहे. भरपूर लांब जायचं आहे अजून. बघू काय होईल. अजून 17 ते 18 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. एकदम खराब आहे. तर आपण तुम्हाला नवीन लोकेशन भेटू चला. तर मित्रांनो मी आता विचार केलाय जर सावली भेटली आणि जर तुम्हाला व्ह्यू दाखवता आला तरच फिरत आपण. नाही तर मी डायरेक्ट राजपूरला जाऊन दिवसाचा रस्ते येणार आहे. तर जर लोकेशन नाही भेटलं मग तर भाऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये काही व्ह्यू भेटणार नाही. मला काही दिसत नाही एवढं. तुम्हाला डायरेक्ट राजपूरमध्ये मस्त थंडी भेटला. बरं काय तर 15 किलोमीटर आहे फक्त. थांबायचं नाही थांबलो तर आपल्याला तर मित्रांनो हे बा इथं आहे ना हे पाणी दिसतंय का? इडून दिसतंय इकडं. इकडं पाणी दिसतंय. हे पाणी जातंय रंधा फॉलला. आणि रंधा फॉल आता मला पाण्याची इच्छाच नाही राहायची.
कारण की ना तिकडे पाणी तिकडे मध्ये एक अजून डॅम आहे तो तिकडे सगळं पाणी आटून धरेल त्याच्यामुळं ते थोडं थोडं पाणी सोडलं जास्त पाणी सोडते नाही ते मला इच्छाच नाही तिथलं जायची नाही तर आपण गेलो असतो आपण जाऊ पण कधी माहिती का पावसाळा संपला का मग माहिती पावसाळा संपल्यानंतर तिला आपल्याला खूप गोष्टी पाहायला लोक आपल्या एवढी मारायचे कोण असं एन्जॉय येत तुम्हाला भेटू कुठे तरी झाला परत